नमस्कार मित्रांनो, अरहंत बिल्डकॉन कंपनीमध्ये मी सुरेश कांबळे आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न हे प्रत्येकाचंच असतं, पण त्यामध्ये काही अडचणी असतात. मग ती बजेटची अडचण असेल किंवा EMI भरण्याची अडचण असेल किंवा बहुतेक जणांची आजकाल सिबिल स्कोअरची अडचण आहे, ज्यामुळे होम लोन होतच नाही. अशा बऱ्याचशा अडचणींमुळे आपलं घर घेण्याचं स्वप्न राहून गेलेलं असतं. अशाच अडचणी जर तुमच्या आयुष्यात आल्या असतील, तुम्हालाही स्वतःचं घर घ्यायचं असेल पण काही कारणांमुळे ते शक्य झालं नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपण एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये घर घेणं हे आता प्रत्येकाला शक्य होणार आहे. मग कोणतीही अडचण असो, सहजपणे स्वतःचं घर घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आज मुंबईमध्ये रिअल इस्टेटची जी व्हॅल्यू आहे ती किती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये घर घेणं आपल्याला शक्य नाही, किंवा कोणतंही जे शहर आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, हे प्रॉपर सिटीमध्ये घर घेणं आपल्याला शक्य झालेलं नाही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीची प्राईस वाढलेली आहे, महागाई वाढत आहे. अशातच जे आपलं घर घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार कधी? त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी कोणी आपली मदत करेल का? म्हणजे एखादा बिल्डर तुम्हाला बोलेल का की चला, माझ्या प्रॉपर्टीचा रेट 100 रुपये आहे, तो मी तुम्हाला 50 रुपयात देतो? किंवा एखादी बँक तुम्हाला बोलणार आहे का की हे 20 वर्षांसाठी लोन घ्या, 10 वर्षाचे हप्ते भरले तरी चालेल? असं एखादी बँक तुम्हाला सांगणार आहे का? शक्यच नाही आहे. असं होऊच शकत नाही की एखादा फ्लॅट तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या फ्लॅटमध्ये तो बिल्डर किंवा ज्या रिअल इस्टेट एजंटच्या मार्फत तुम्ही तो फ्लॅट घेता, तो एजंट किंवा ज्या बँकेमधून तुम्ही होम लोन घेता, ती बँक तुम्हाला ह्या घराचे हप्ते भरण्यासाठी मदत करणार आहे? असं कधीही होत नाही आणि होणारही नाही. पण मित्रांनो, यामध्ये काही सॉल्युशन आपण नक्कीच देऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला घर घेणं सोपं होईल आणि घर घेतल्यानंतर त्या घराचे हप्ते भरणंही तुम्हाला सोपं होईल. यासाठी एक विलक्षण असा उपक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचं घर घेता येईल, रेरा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला घर घेता येईल, शिवाय त्या घराचे हप्ते तुम्हाला सहज भरता येतील. अशी काहीतरी एक योजना आम्ही आखलेली आहे. त्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला आमचं ऑनलाईन सेशन अटेंड करावं लागेल. आता हे सेशन का अटेंड करायचं, त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. आपण एक उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला 30 लाख रुपयांचा फ्लॅट घ्यायचा असेल. हा 30 लाख रुपयांचा फ्लॅट साहजिकच आहे, मुंबई शहरात किंवा ठाणे शहरात मिळणार नाही. अगदी नवी मुंबई शहरात देखील मिळणार नाही. यासाठी तुम्हाला बियॉन्ड पनवेल जावं लागेल. आता जागेचा विचार नको करूया, आपण एक 30 लाखांच्या फ्लॅटचा विचार करूया. हा फ्लॅट घेताना तुम्हाला कमीत कमी 20% डाऊन पेमेंट करावी लागेल, कारण बँक ही कुठल्याही व्हॅल्युएशनच्या 80% लोन सहज देते. काही अपवाद आहेत जे 90% 85% लोन करून देतात. पण आपण उदाहरण घेऊया की नॉर्मल केसमध्ये आपल्याला 80% लोन अमाऊंट मिळतं. आता होतं असं की 30 लाखाचं जर एक्झाम्पल घेतलं तर 6 लाख रुपये तुम्हाला आधी अरेंज करायचे आहेत. त्याशिवाय स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे जे काही 4% ते 60% होतील ते तुम्हाला भरायचे आहेत. आणि मग तुमच्या राहिलेल्या 80% अमाऊंटसाठी तुम्हाला होम लोन मिळणार आहे. त्याचा व्याज दर समवेअर अराऊंड 7.5% 10% आहे, डिपेंडिंग ऑन युअर प्रोफाईल. तुमचं प्रोफाईल कसं आहे, तुमचं सिबिल स्कोअर कसं आहे, त्यावर अवलंबून आहे तुम्हाला घराचं जे लोन मिळणार आहे त्याचा व्याज दर किती असणार आहे. आपण गृहीत धरून चालूया की 9 ते 9.5% तुम्हाला व्याजदर मिळतो आहे. याचा अर्थ जर तुम्ही 20 वर्षांसाठी हे लोन केलं तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 21,500 ते 600 रुपयांचा EMI भरावा लागणार आहे. एक गोष्ट लक्षात येते का मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही 24 लाख रुपयांचं कर्ज घेताय, होम लोन घेताय, कारण 6 लाख तुम्ही आधीच भरलेले आहेत, हे 24 लाखांचं कर्ज जेव्हा तुम्ही 20 वर्षांमध्ये फेडणार आहात, त्याचे तुम्ही जवळपास 58 ते 60 लाख रुपये भरणार आहात. म्हणजे जो तुम्ही 30 लाखाचा फ्लॅट घेतला तो तुम्हाला 2 पटींपेक्षाही जास्त किमतीला पडलेला आहे. याचाच अर्थ 20 वर्षांसाठी तुम्ही एक लायबिलिटी अंगावर घेतलेली आहे. हे तुमच्या किंवा जे कोणी फ्लॅट घेतात त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजेच
ह्या प्रॉपर्टीचं जे काही ॲप्रिसिएशन होत असतं, म्हणजे दिवसेंदिवस प्रॉपर्टीची जी काही व्हॅल्यू वाढत असते, ही 20 वर्ष तरी तुम्हाला मिळणार नाही, कारण त्याचं व्याज तुम्ही बँकेला भरत असता. म्हणजे एका पद्धतीने आपण जेव्हा आपण गृहकर्ज घेतो त्यावेळी आपण बँकेसाठी काम करत असतो 15 ते 20 वर्ष. आणि ज्यावेळी तुमच्या होम लोनची अमाऊंट पूर्णपणे रिपेमेंट केलं जातं, त्यानंतर त्या प्रॉपर्टीवरचं हायपोथिकेशन निघून ही प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात येते आणि त्यानंतर जे काही ॲप्रिसिएशन मिळेल प्रॉपर्टीला ते तुम्हाला मिळणार आहे. पण तोपर्यंत 1 रुपयाचं देखील ॲप्रिसिएशन तुम्हाला मिळणार नाही. हा ह्या गृहकर्जामागचा सगळ्यात मोठा तोटा आहे. हा सहसा कोणाच्याही लक्षात येत नाही, कारण इथे वार्षिक व्याजदर बघितला जातो जो सगळ्यात कमी आहे, परंतु त्याचं जे ड्युरेशन आहे, त्याचा जो कालावधी आहे तो 15 ते 20 वर्ष, काही लोक 25 वर्ष 30 वर्षांसाठी देखील होम लोन घेतात. जेवढा तुमचा कालावधी वाढत जातो तेवढं तुमचं व्याज वाढत जातं. आणि बँक कुठलीही असो ती सुरुवातीला व्याज जास्त आकारत असते. तुमचा जो EMI असतो त्यामध्ये व्याजाचं प्रमाण जास्त असतं आणि मुद्दल ही फार कमी प्रमाणात कट केली जाते. तर मित्रांनो, सांगायचं असं आहे की ही जी अडचण आहे यामध्ये तुम्हाला EMI भरण्यासाठी बँकही मदत करत नाही, तो एजंटही मदत करत नाही किंवा तो बिल्डरही मदत करत नाही. आणि का करतील? त्यांचा काही संबंध नाही. घर तुम्ही घेतलं आहे, प्रॉपर्टी तुम्ही घेतली आहे. पण जरा विचार करा, तुम्ही नक्की प्रॉपर्टी घेतली आहे की लायबिलिटी घेतली आहे? सखोल विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही प्रॉपर्टी घेत नाही, तुम्ही एक लायबिलिटी घेत आहे. कारण प्रॉपर्टी केव्हा असते? ज्यावेळी ती प्रॉपर्टी तुम्हाला काहीतरी उत्पन्न मिळवून देईल, त्यावेळी ते तुमचं ॲसेट बनतं. आणि जोपर्यंत तुम्ही त्या प्रॉपर्टीवर खर्च करताय तोपर्यंत ती लायबिलिटी आहे. मग ती प्रॉपर्टी असो, गाडी असो किंवा कुठलीही वस्तू असो, जोपर्यंत ती वस्तू तुम्हाला पैसा कमवून देत नाही तोपर्यंत ती तुमची लायबिलिटी आहे. पण आम्ही जो काही उपक्रम घेऊन आलो आहोत त्यामध्ये आम्ही तुम्हाला असं काहीतरी ऑप्शन तयार करून देणार आहोत, त्यामध्ये तुमच्या घराचे EMIचे हप्ते सहज उपलब्ध होतील. म्हणजेच असा विचार करा की फॉर एक्झाम्पल तुमचा पगार 40,000 रुपये आहे किंवा उदाहरणार्थ तुमचा पगार 50,000 रुपये आहे. ज्यावेळी 20,000 रुपये, 21,000 रुपये, 22,000 रुपये एकदम गृहकर्जाच्या EMIसाठी तुमच्या पगारातनं कट होतील, तेव्हा तुमच्याकडे एक ठराविक रक्कम उरते. पण विचार करा, तुमच्या पगारातनं ही अमाऊंट कट न होता एका विशिष्ट पद्धतीने ही अमाऊंट जर जनरेट झाली तर त्याची किती मदत होईल? याचा तुमच्या पगारावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला यासाठी कुठलंही वेगळं काम करायचं नाही आहे. यामध्ये नेमकं काय करायचं आहे? अच्छा, एक गोष्ट मी आवर्जून इथे सांगू शकतो, हा कुठलाही मार्केटिंग प्लॅन नाही, लेवल मार्केटिंग नाही, यामध्ये कोणालाही जोडायचं नाही आहे किंवा कुठलीही गोष्ट विकायची नाही आहे. हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे ज्याची इत्थंभूत माहिती जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळी मात्र तुम्ही इथे जॉईन झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी खात्री देतो. म्हणजे जॉईन व्हायचं म्हणजे काय की स्वतःचं घर घेण्याचा निर्णय घ्यायचा आहे. आमच्याकडे असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत, बरेचसे ऑप्शन्स आहेत, जिथे तुम्हाला याची संपूर्ण माहिती देण्यासाठी लवकरच आपण एक ऑनलाईन सेमिनार घेऊन येत आहोत. ज्या सेमिनारमध्ये तुम्हाला A to Z माहिती देण्यात येईल. या सेमिनारमध्ये आपण आपले प्रोजेक्टही दाखवणार आहोत. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपले प्रोजेक्ट आहेत, त्याचं काय काय त्याच्यामध्ये फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ऑनलाईन वेबिनारमधून, सेमिनारमधून दिली जाईल. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुमची माहिती द्यायला विसरू नका. तुमची माहिती दिल्यानंतर आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील आणि या ऑनलाईन वेबिनारचं स्पेशल इन्व्हिटेशन तुम्हाला पाठवलं जाईल. तर मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला घर घ्यायचं असेल आणि आतापर्यंत तुम्हाला ते शक्य झालं नसेल तर या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वतःचं घर घेऊ शकता. माझ्याकडून आणि आमच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लवकरात लवकर तुम्ही आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद.